Good morning, students. In our last lecture, we have studied about advantages of fruit growing and disadvantages of fruit growing. First, advantages of fruit growing. Advantages of fruit growing म्हणजे फळबाग लागवडीचे फायदे. First point, from a unit area of land, more income is obtained from fruit crops than any other agronomical crops. म्हणजे एका क्षेत्रापासून मिळणारे फळपिकांचे उत्पादन हे एका क्षेत्रापासून मिळणाऱ्या ॲग्रोनॉमिकल क्रॉपच्या उत्पादनापेक्षा जास्त असते. सेकंड पॉईंट, फ्रूट फार्मिंग इज द मदर ऑफ सेव्हरल इंडस्ट्रीज लाईक जॅम, जेली इट्सेट्रा विच इन टर्न प्रोव्हाइड वर्क फॉर मोर पीपल्स. म्हणजे फळझाडाच्या लागवडीपासून विविध फळांपासून दुय्यम उत्पादने तयार करणाऱ्या कंपन्यांना फळे ही रॉ मटेरियल म्हणजेच कच्चा माल म्हणून पुरवली जातात. यातून शेतकऱ्याला मोबदला तर मिळतोच, परंतु या कंपनींमध्ये काम करणाऱ्या एम्प्लॉईंना तसेच अशिक्षित मजुरांना देखील रोजगार मिळतो. म्हणजेच एकंदरीत फळबाग लागवडीपासून शेतकऱ्याला उत्पादन मिळते व प्रोसेसिंग इंडस्ट्रीजमध्ये म्हणजे प्रक्रिया करणाऱ्या कंपनीमध्ये काम करणारे एम्प्लॉई तसेच फळबागेत काम करणारे अशिक्षित मजूर यांना देखील रोजगार मिळतो. थर्ड पॉईंट, अनदर इम्पॉर्टंट ॲडव्हांटेज ऑफ फ्रूट ग्रोईंग इज दॅट they can be practiced or cultivated in the places where the agronomical crops cannot be cultivated. म्हणजे फळबाग लागवडीचा आणखी एक महत्त्वाचा फायदा म्हणजे ज्या ठिकाणी किंवा ज्या प्रदेशामध्ये ॲग्रोनॉमिकल क्रॉप किंवा दुसरं कोणतंही पीक आपण लागवडीखाली किंवा लागवड करू शकत नाही, अशा ठिकाणी काही फळझाडे आपण लावू शकतो. फॉर एक्झाम्पल, माळरानामध्ये देखील आपण बोर या फळझाडाच्या लागवडीविषयी पाहिलेलं आहे किंवा अभ्यासलं आहे. तसंच रत्नागिरीसारख्या काही डोंगराळ भागामध्ये हल्ली आंबा आणि काजूचे लागवड करण्यात येते. देन फोर्थ पॉईंट, लेबर इज comparatively cheap in our country which helps to keep down the production cost and also labor get engaged throughout the year. म्हणजेच भारत देशामध्ये मजूर कमी पैशामध्ये उपलब्ध होतात, यामुळे प्रोडक्शन कॉस्ट कमी होते. आता ही प्रोडक्शन कॉस्ट म्हणजे काय, तर पिकाच्या लागवडीपासून फळे बाजारपेठेत नेईपर्यंत जी काही कामे मजुरांकडून केली जातात, काही साधनांचा वापर केला जातो, यंत्रांचा वापर केला जातो, त्यासाठी जे मजूर लागतात किंवा एकंदरीतच सगळ्या खर्चाची गोळाबेरीज म्हणजे प्रोडक्शन कॉस्ट असते. तर मजूरच कमी पैशामध्ये उपलब्ध होत असल्यामुळे ही प्रोडक्शन कॉस्ट कमी राहते, म्हणजेच शेतकऱ्याचा निव्वळ नफा वाढला जातो. फिफ्थ पॉईंट, with the increased demand of fruit, the production of fruit crops or fruit has also to be increased. म्हणजे मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेत फळांना असणारी मागणी वाढत आहे, यामुळे फळझाडांची लागवड करून उत्पादन मिळवणे फायद्याचेच ठरते. देन सिक्स्थ पॉईंट, agronomical crops are seasonal. As a result, the cultivators, that is farmers, required to engage themselves in other occupations during the off season. But in fruit farming,
द कल्टिवेटर गेट एंगेज्ड थ्रूआउट द इयर. म्हणजेच ॲग्रोनॉमिकल क्रॉप ही सिजनल म्हणजे हंगामी असतात. यामुळे या पिकांपासून उत्पादन घेतल्यानंतर शेतकऱ्यांना ऑफ सीझनमध्ये म्हणजे दुसऱ्या ॲग्रोनॉमिकल पिकाच्या पेरणीपर्यंत इतर व्यवसायामध्ये स्वतःला गुंतवावे लागते. परंतु फळपिके ही बहुवार्षिक असतात. म्हणजेच फळझाडांची लागवड केल्यापासून अनेक वर्षापर्यंत फळपिके ही बहुवार्षिक असतात. त्यामुळे फळझाडांची लागवड करणाऱ्या शेतकऱ्याला बागेत वर्षभर काम करावे लागते आणि त्यातून त्याला वर्षाचे उत्पादन देखील मिळते. देन डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फ्रूट ग्रोईंग म्हणजे फळबाग लागवडीचे काही तोटे देखील आहेत. फर्स्ट, फ्रूट ग्रोईंग रिक्वायर्स स्पेशलाइज्ड नॉलेज अँड स्किल. म्हणजे फळझाडांची लागवड करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान माहिती असणे, फळझाडांची शास्त्रोक्त माहिती असणे आणि काही प्रॅक्टिस करताना ते काळजीपूर्वक करणे व त्याचेही कौशल्य असणे आवश्यक असते. ही आधुनिक ज्ञानाची माहिती, फळझाडांची शास्त्रोक्त माहिती आणि प्रॅक्टिस करताना जी काही कौशल्ये अवगत असणे गरजेचे असते, हे जर शेतकऱ्याजवळ नसतील तर फळझाडांची लागवड करणे हे तोट्याचे ठरते. सेकंड पॉईंट, द रिटर्न्स आर लेट फ्रॉम फ्रूट प्लांटिंग. म्हणजेच काय, फळबागेपासून मिळणारे उत्पादन हे उशिरा मिळते, कारण फळझाडांमध्ये लागवडीपासून 3 ते 4 वर्षांनी फळधारणा चालू होते. म्हणजेच झाडे लावल्यापासून पहिली 3 ते 4 वर्षे फळे येत नाहीत. यामुळे पहिले 3 ते 4 वर्षे कसलेही उत्पादन किंवा पैसे शेतकऱ्याला मिळत नाहीत. थर्ड पॉईंट, फ्रूट ग्रोईंग रिक्वायर्स large initial investment for orchard establishment, but as the Indian farmer is poor, it becomes difficult to cultivate him fruit crops. म्हणजेच फळबाग लागवड करताना सुरुवातीला जास्त भांडवल गुंतवावे लागते, तरच बागेचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होते. आणि भारतीय शेतकरी गरीब असल्याने किंवा बागेसाठी लागणारे भांडवल उपलब्ध नसल्याने फळझाडांची लागवड करणे भारतीय शेतकऱ्याला कठीण किंवा अडचणीचे वाटते. यामुळे शेतकरी ॲग्रोनॉमिकल क्रॉपलाच प्राधान्य देतात. देन फोर्थ पॉईंट, इंडियन कंझ्युमर हॅज नॉट ॲडॉप्टेड हिमसेल्फ टू द कन्झम्पशन ऑफ प्रिझर्व्ड फ्रूट, but he prefers fresh fruits, and so there is no any progress of processing industries. म्हणजे भारतीय उपभोक्ता हा प्रिझर्व्ड फ्रूट प्रोडक्ट्स म्हणजे जॅम, जेली किंवा आणखी काही दुय्यम उत्पादनापेक्षा ताज्या फळांना आहारामध्ये प्राधान्य देतात. त्यामुळे फळांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्यांची संख्या भारतात कमी आहे. तसेच त्या कंपन्यांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे, आधुनिक साधनसामग्री वापरणे अशी प्रगती झालेली दिसत नाही. फिफ्थ पॉईंट, ॲव्हरेज साईज ऑफ फ्रूट गार्डन इज व्हेरी स्मॉल. इट बिकम्स डिफिकल्ट टू अडॉप्ट improved methods of cultivation, and this results in increasing the production cost. म्हणजे बहुतांशी भारतीय शेतकरी हे अल्पभूधारक आहेत. त्यामुळे फळबाग लागवडीसाठी कमी क्षेत्र उपयोगात आणले जाते. यामुळे शेतकरी आपल्या बागेत आधुनिक तंत्रज्ञान, अत्याधुनिक साधनसामग्री, यंत्रे, अवजारे वापरू शकत नाहीत.
परिणामी पारंपरिक साधनांचाच यंत्रांचाच उपयोग केला जातो आणि व्यवस्थापन प्रभावी होत नाही. यामुळे एकंदरीतच प्रोडक्शन कॉस्ट वाढली जाते व निव्वळ नफा कमी मिळतो. देन 6th पॉइंट, export trade is not very well flourished in our country because of absence of quick and refrigerated transportation facilities and also lack of standardization of the product, without which building up of stable trade is difficult. म्हणजे फळे निर्यात करण्यासाठी जी गुणवत्ता आवश्यक असते ती भारतामध्ये मेंटेन होत नाही, कारण आपल्याकडे फळांची जलद तसेच शेतकऱ्यांची सुविधा असणारी वाहतुकीची व्यवस्था उपलब्ध नसते. उत्पादनाच्या प्रमाणबद्धतेची कमतरता असते. यामुळे निर्यातक्षम गुणवत्ता मेंटेन होत नाही. टुडे we are going to study about classification of fruit crops according to climatic conditions or climatic requirements. According to climatic conditions, the fruit crops are classified as below. First, tropical region, second, subtropical region, and third, temperate region. Classification of fruit crops according to climatic requirements or climatic conditions म्हणजे हवामानाच्या स्थितीनुसार किंवा आवश्यकतेनुसार फळपिकांचे वर्गीकरण. हे वर्गीकरण खालील 3 ग्रुपमध्ये करण्यात आलं आहे. पहिला, ट्रॉपिकल रिजन म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेश. दुसरे, सब ट्रॉपिकल रिजन म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. आणि तिसरे, टेम्परेट रिजन म्हणजे शीतकटिबंधीय प्रदेश. फर्स्ट, ट्रॉपिकल रिजन. In this region, the climate is very hot and humid in summer season, but winter season is mild. In India, the south part, that is, the states like Tamil Nadu, Kerala, Karnataka, Andhra Pradesh, etc. And in Maharashtra state, Konkan region having such type of condition. The fruit crops grown in this region are mango, cashew nut, coconut, areca nut, pineapple, संत्रा, etc. ट्रॉपिकल रिजन म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेश. In this region, the climate is very hot and humid in summer season, but winter season is mild. म्हणजेच उष्णकटिबंधीय प्रदेशामधील उन्हाळी हंगामातील हवामान हे अतिउष्ण आणि दमट असते, तर हिवाळी हंगाम किंवा रब्बी हंगामातील हवामान सौम्य असते. भारतामधील दक्षिण भाग म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये अशा प्रकारचे हवामान दिसून येते, तर महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात सुद्धा असेच हवामान आढळते. या प्रदेशात उत्तम प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे आंबा, काजू, नारळ, सुपारी, अननस, संत्री इत्यादी. Then second group, subtropical region. In this region, the climate is partly hot and dry. म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये हवामान हे अंशतः उष्ण आणि कोरडे असते. In this region, winters are also not too cold. या प्रदेशातील हिवाळा देखील अति थंड नसतो. The climate is intermediate between
ट्रॉपिकल रिजन अँड टेम्परेट रिजन. या प्रदेशातील हवामान हे उष्णकटिबंधीय प्रदेश आणि शीतकटिबंधीय प्रदेश यांच्या दरम्यानचे असते. The states in India like Madhya Pradesh, Maharashtra, Gujarat, Rajasthan are having such type of climatic conditions, and in Maharashtra state, western Maharashtra and some part of Marathwada are having such type of climatic conditions. म्हणजे भारतामधील मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यांमध्ये असे हवामान आढळते. महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात असे हवामान दिसून येते. The fruit crops grown in this region are grapes, pomegranate, guava, banana, sweet orange, कागजी lime, etc. या प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, मोसंबी, लिंबू इत्यादी. देन थर्ड ग्रुप, टेम्परेट रिजन. In this region, the temperature goes below the freezing point in winter season. म्हणजेच शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये हिवाळ्यातील तापमान हे फ्रीजिंग पॉईंटच्या म्हणजेच गोठणांकाच्या खाली जाते. म्हणजे इथे अगदी बर्फ तयार झालेला असतो आणि त्याच्याही खाली तापमान गेलेले असते. The plant grows or goes under dormancy period, that is they goes under rest in this season. अशा प्रकारच्या हवामानामध्ये झाडे सुप्तावस्थेत जातात म्हणजे स्वतःची वाढ थांबवतात. Also there is shedding of leaves in this season. म्हणजेच या हिवाळी हंगामात झाडांची पानगळ होते. शेडिंग ऑफ लिव्ज म्हणजे पानगळ होणे. In this region, the winters are too cold and summer is comparatively mild. या शीतकटिबंधीय प्रदेशांमध्ये हिवाळी म्हणजेच रब्बी हंगाम हा अतिशय थंड हवामानाचा असतो, तर उन्हाळी हंगामातील हवामान हे सौम्य असते. The states under this region are Jammu and Kashmir, Himachal Pradesh, Punjab, Uttarakhand, some part of Uttar Pradesh, etc. शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये येणारी राज्ये म्हणजे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग. Crops grown are apple, almond, cherry, strawberry, etc. म्हणजेच या प्रदेशात वाढणारी फळझाडे म्हणजे सफरचंद, बदाम, चेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी आहेत. आज आपण क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स अकॉर्डिंग टू देअर क्लायमेटिक रिक्वायरमेंट्स और क्लायमेटिक कंडिशन हा घटक अभ्यासला. फर्स्ट, ट्रॉपिकल रिजन म्हणजे उष्णकटिबंधीय प्रदेश. सेकंड, सब ट्रॉपिकल रिजन म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. आणि थर्ड, टेम्परेट रिजन म्हणजे शीतकटिबंधीय प्रदेश. त्यामध्ये फर्स्ट, ट्रॉपिकल रिजन. इन धिस रिजन the climate is very hot and humid in summer season but winter season is mild. म्हणजेच उष्णकटिबंधीय प्रदेशांमध्ये उन्हाळी हंगामातील हवामान हे अतिउष्ण
आणि दमट असते, तर हिवाळी हंगाम किंवा रब्बी हंगामातील हवामान सौम्य असते. इन इंडिया, द साऊथ पार्ट, दॅट इज द स्टेट्स लाईक तामिळनाडू, केरला, कर्नाटका, आंध्र प्रदेश, etc. And in Maharashtra, Konkan region having such type of condition. म्हणजे भारतामधील दक्षिण भाग म्हणजेच तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये तसेच महाराष्ट्र राज्याच्या कोकण प्रदेशात अशा प्रकारचे हवामान आढळते. द फ्रूट क्रॉप्स ग्रोन इन दिस रिजन आर मँगो, कॅशिवनट, कोकोनट, अरेका नट, पाइनएप्पल, संत्रा, etc. या प्रदेशात उत्तम प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे आंबा, काजू, नारळ, सुपारी, अननस, संत्री इत्यादी आहेत. सेकंड रिजन सब ट्रॉपिकल रिजन म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेश. इन धिस रिजन द क्लायमेट इज पार्टली हॉट अँड ड्राय. म्हणजे समशीतोष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये हवामान हे अंशतः उष्ण आणि कोरडे असते. इन धिस रिजन विंटर्स आर ऑल्सो नॉट टू कोल्ड. या प्रदेशातील हिवाळा देखील अति थंड नसतो. द क्लायमेट इज इंटरमिजिएट बिटवीन ट्रॉपिकल रिजन अँड टेम्परेट रिजन. म्हणजे या प्रदेशातील हवामान हे उष्णकटिबंधीय प्रदेश आणि शीतकटिबंधीय प्रदेश यांच्या दरम्यानचे असते. म्हणजेच अगदी उष्णही नाही आणि अगदी थंडही नाही. तर दोन्ही प्रकारचे हवामान या प्रदेशांमध्ये दिसून येते. द स्टेट्स इन इंडिया लाईक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान are having such type of climatic condition, and in Maharashtra state, western Maharashtra and some part of Marathwada are having such type of climatic conditions. म्हणजे भारतामधील मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये असे हवामान आढळते. विशेषतः महाराष्ट्र राज्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा प्रदेशात असे हवामान दिसून येते. द फ्रूट क्रॉप्स ग्रोन इन दिस रिजन आर ग्रेप्स, पोमोग्रेनेट, गोवा, बनाना, स्वीट ऑरेंज, कागजी लाईम, etc. या प्रदेशात चांगल्या प्रकारे वाढणारी फळझाडे म्हणजे द्राक्ष, डाळिंब, पेरू, केळी, मोसंबी, लिंबू इत्यादी. थर्ड रिजन टेम्परेट रिजन म्हणजे शीतकटिबंधीय प्रदेश. इन दिस रिजन द टेम्परेचर गोज बिलो द फ्रीजिंग पॉईंट इन विंटर सीझन. म्हणजे शीतकटिबंधीय प्रदेशांमध्ये हिवाळ्यातील तापमान हे फ्रीजिंग पॉईंटच्या म्हणजेच गोठणांकाच्या खाली जाते. म्हणजे हिवाळ्यामध्ये या प्रदेशात बर्फ तयार झालेला असतो आणि तापमान त्यापेक्षाही कमी असते. द प्लांट गोज अंडर डॉर्मन्सी पिरियड और प्लांट ग्रोज अंडर डॉर्मन्सी पिरियड, दॅट इज दे गोज अंडर रेस्ट इन दिस सीझन. म्हणजे काय तर या हवामानामध्ये झाडे सुप्तावस्थेत गेलेले असतात किंवा त्यांची वाढ थांबलेली असते. ऑल्सो देअर इज शेडिंग ऑफ लिव्ज इन दिस सीझन. म्हणजे या हिवाळी हंगामात झाडांची पानगळ झालेली दिसून येते. इन दिस रिजन द विंटर्स आर टू कोल्ड अँड समर इज कम्पॅरेटिव्हली माइल्ड. या शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये हिवाळी म्हणजे
रब्बी हंगाम हा अतिशय थंड हवामानाचा असतो, तर उन्हाळी हंगामातील हवामान हे सौम्य असते. द स्टेट्स अंडर दिस region आर जम्मू अँड काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, some part of उत्तर प्रदेश, etc. शीतकटिबंधीय प्रदेशामध्ये येणारी राज्ये म्हणजे जम्मू आणि काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशचा काही भाग. क्रॉप्स ग्रोन आर ॲपल, आल्मंड, चेरी, स्ट्रॉबेरी etc. म्हणजेच या प्रदेशात वाढणारी फळझाडे म्हणजे सफरचंद, बदाम, चेरी, स्ट्रॉबेरी इत्यादी आहेत. इथे क्लासिफिकेशन ऑफ फ्रूट क्रॉप्स अकॉर्डिंग टू क्लायमेटिक रिक्वायरमेंट्स हे युनिट संपले आहे. पुढील लेक्चरला आपण सिलेक्शन ऑफ साईट फॉर फ्रूट ग्रोईंग किंवा प्लांटिंग ऑफ फ्रूट क्रॉप्स हे घटक अभ्यासणार आहोत. धन्यवाद.